आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग मुरुर मतदारसंघात नृत्याचा एक मोठा महासंग्राम पाहायला मिळाला। रुपेश पाटील यांच्या वतीनं आयोजित या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। वैयक्तिक डान्स प्रकारात प्रदीप गुप्ता याने आपल्या अद्भुत नृत्याविष्काराने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले, तर रोहित पांडे द्वितीय आणि दृष्टी ठाकूर हिने तृतीय क्रमांक मिळवला। काव्या जठार हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। दुसरीकडे ग्रुप डान्समध्ये डार्क मेट्स डान्स संघाने प्रथम क्रमांकावर नाव कोरत बाजी मारलीये। ग्रुप डान्समध्ये एंजल डान्स संघ द्वितीय तर रेड रे युनायटेड क्रो संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला। या दिमागदार सोहळ्याला प्रसिद्ध गायक परमेश माळी, मयूर नाईक यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। मॅजिक मोमेंट डान्स अकॅडमीच्या सहकार्यानं पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाचे उपस्थितांनी मनभरून कौतुक केले। त्यांचे दिग्गज प्रमुख पाहुणे आणि आज ही कार्यक्रम स्पर्धा ज्यांचा रायगडमध्ये बोलबाला आहे असे माझे गुरुवर्गीय दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्यामध्ये आयोजित केली होती। तर आज खऱ्या अर्थाने मी सांगू इच्छितो की मी एक क्रिकेट प्रेमी आहे। मी दरवर्षी क्रिकेटचे मोठे टुर्नामेंट भरतो। आता 5वं वर्ष आमचं झालं, पण महेश मला गौरव भेटला की दादा आम्हा कलाकारांना पण टेस्ट नाही भेटत। त्यांनी एक शोकांतिका माझ्याजवळ मांडली, बोलतो दादा आपण एक कार्यक्रम नियोजित करूया। तर मी बोललो चल गौरव तू नियोजन कर, कसं का होतं आपण करूया। आणि हीच संकल्पना मी आमदार साहेबांच्या कानावर टाकली। तर आमदार साहेब बोलले की रुपेश कर तू, मी आहे। पण आज कालच साहेब पुण्याला गेलते काही कामानिमित्त आणि आज त्यांना अर्जंटली साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी दळवी साहेब आणि त्यांचे अजून सहकारी आमदार यांची मिटिंग लागली। ते आले नाही, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं तर रुपेश काळजी करू नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, मी माझे सहकारी पाठवतो आणि नेहमी दिवसभर मी उभा आहे। तर मी साहेबांचा ऋणी आहे की आज मला वडील नाहीत, माझे वडील गेले, पक्ष काय आज आहे उद्या नाही आहे, पण आज आमदार हेच म्हणून ते दळवी साहेब नाही आहे। तर आमदारातला एक देव मी त्यांच्यावर पाहिला आहे, म्हणून मी दळवी साहेबांना जाम मानतो। आणि खरंच सांगतो की राजकारणामध्ये बरेच नेते भेटतात, बरेच लोक भेटतात, परंतु राजकारणापलीकडं मला जर कोण भेटला असेल तर मी गर्वाने सांगेन की ते दळवी साहेब आहे। म्हणून मी दळवी साहेबांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी खंबीर राहतात। आणि परत मी समस्त पेनकरांचे आभार व्यक्त करतो की मोठ्या संख्येने आपण इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच पोलीस प्रशासन त्यांनी आम्हाला एक येऊन इथं शोभा दिली आणि सहकार्य केलं। तसेच माझे टीम जी गौरवची पूर्ण टीम आहे यांनी आपोआप एक 10 ते 15 दिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेस केलं। त्यामुळे मी माझ्या वतीने सगळ्या कलाकारांचे, गौरवच्या टीमचे आणि आलेले सर्व जे कलाकार होते यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।